की आम्ही पाहतो समीर दुर्गावकर वारंवार तुमच्यावर काही ना काही प्रकारे टिप्पणी करतात. तुम्ही समीर दुर्गावकरांच्या आरोपाकडे कसं पाहता? तुम्ही बघितलं असणार, दुर्लक्ष करते. त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. ते मनोरुग्ण आहे. स्वतःच्या आईवडिलांना सांभाळत नाही, स्वतःच्या मुलींना सांभाळत नाही. त्याला कुठं उत्तर देऊन आपला वेळ खराब करायचा? नाही, त्याने दुसरा एक आरोप केलाय की म्हणे मेघना बोर्डीकर पराणी जिंतूर तालुक्याला लुटून खाल्ले म्हणून. लुटून खाल्ला असता तर ही माझ्या परिवारातली 6वा विजय हा निवडणुकीतला. 6 वेळा जिंतूर सेलूकरांनी निवडून दिलं नसतं बोर्डीकरांना. एखादं नाट्यगृह बांधलं नाही तुम्ही आतापर्यंत. बघा, त्याला कुठं उत्तर देत बसता. नाट्यगृहासाठी काय अडचणी हे जिंतूरकरांना माहिती, तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्हाला दुसरा एक आरोप आहे, तुम्हाला नेपो किड म्हणून त्यांनी तुमच्यावर सांगितलं. तुम्ही नेपो आणि मग स्वतः कोणते किड आहेत? अरे, नेपो किड असलं तरी स्वतःला सिद्ध करायला हिंमत लागते, मेहनत करायची जिद्द चिकाटी लागते. तुमच्यासारखं नुसतं लोकांना नावं ठेवून होऊ शकत नाही. आजही आई बापाच्या जीवावर स्वतः जगताय, लाज वाटली पाहिजे. तुमच्या मतदारसंघाला एक ज्वलंत विषय आहे. बोरी तहसील कार्यालय, अपर तहसील कार्यालय बोरीचं 4 ठाणे हलवण्यात आलेलं आणि तुमच्या बोरीमध्ये अमरण उपोषण चालू आहे. तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की वडिलांनी म्हणे तालुका रोखला म्हणे आणि आता मुलीनं म्हणे अपर तहसील कार्यालय रोखलं म्हणे. बोरीवर वारंवार अन्याय करायला म्हणे. हे बघा, अप्पर तहसील साठी जेव्हा विचारणा झाली आणि महसूल विभागाकडनं सर्व सर्वे करण्यात आला, अप्पर तहसील कुठल्या बेसिसवर दिल्या जातं की किती मंडळं आपण अप्पर तहसीलच्या अंदर येऊ शकतात, किती लोकसंख्या, किती खातेदार, किती एरिया, हे काही निकष आहेत. त्या निकषामध्ये बोरी बसलं नाही, चारठाणा बसलं. कारण चारठाण्याच्या जिंतूरच्या शेवटच्या टोकाच्या गावापासून जिंतूरमध्ये यायला 32 किलोमीटरचं अंतर काटावं लागतं. ह्या सगळ्या निकषाप्रमाणे चारठाणा त्यामध्ये योग्य राहिलं म्हणून चारठाणा झालेले. बोरीकरांच्या बद्दल तर कुठल्याही गोष्टीचा स्टंट करायचा, राजकारण करायचं हा त्यांचा धंदा आहे, म्हणून त्याला तुम्ही काही सिरियसली घेऊ नका. नाही, असं आहे का स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की म्हणे बोरीमध्ये ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये तुम्हाला यश भेटलं त्यामुळे काही जाणून बुजून हे सगळं बोरीवर अन्याय चालू आहे. अरे, स्वतःचे डोकंच ज्यांना डोकंच नाही ते काही म्हणणार ह्या ठिकाणी. कोणाला डोकं नाही? आमचे जे विरोधक आहे ते स्टंटबाजी करतायत, त्यांना डोकं नाहीये म्हणून अशा पद्धतीचं काम करतात ते. उपोषणाला बसलेत ते. आणि स्वतः तर पहिले श्रेयवाद केला, बॅनर लावले, बोरी झालं झालं झालं. मग का नाही झालं? काहीतरी निकष आहेत त्याच्यात. आता गेले म्हणाले त्याची दाजी कमी असायली म्हणे. मग सुनेत्राताई म्हणजे याचा अर्थ सुनेत्राताईंना ते सक्षम समजत नाहीत, कॅपेबल नाहीयेत सुनेत्राताई. स्वतःच्याच नेत्यावरती विश्वास नाहीये यांचा.